भाईंदरमधील परप्रांतीयांच्या मोर्चानंतर मराठी बांधव आक्रमक, परवानगी नसताना मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, मराठी बांधव आणि राजकीय पक्षांची डीसीपींकडे कारवाईची मागणी। मीरा रोडमधील व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर उत्तर प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते तरुण राठी आक्रमक, गरीब हिंदी भाषिकांना मारहाण केल्याबद्दल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, तरुण राठी यांची ठाकरे बंधूंवर टीका। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका समोर कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा, पत्रिकेवर उल्लेख। भाजप खासदार उदयनराजे आणि शरद पवार यांची भेट, बाळासाहेब पाटलांच्या चिरंजीवाच्या लग्नात भेट झाली, उदयनराजे भोसलेंकडून शरद पवारांचं स्वागत, उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये चर्चा। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणासंदर्भात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश। या प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात बाजू मांडली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवायच्या आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदारांच्या स्नेहभोजनामध्ये भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। लक्ष्मण हाके यांच्या प्रकरणी अमोल मिटकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारायचे नसतात, तो अंगावर येतो, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी बिबट्या वाघ दत्तक घेतला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्यप्राणी दत्तक योजनेमधून बिबट्या वाघ दत्तक घेतलेला आहे। बिबट्या वाघ दत्तक घेण्यासाठी वर्षभरासाठी 1,20,000 रुपये खर्च येतो। सकाळी लोकार्पण केलेल्या कल्याणमधील पलावा पुलाची दुपारपर्यंत दुरावस्था, मनसेच्या राजू पाटलांकडून पुलाच्या निकृष्ट कामावरून सरकारवर टीका, लोकार्पण झाल्यानंतर काही वेळातच हा पूल बंद करण्यात आला।